तर नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम सिसोदे. आज आलेलो आहे आपण मोहमुग गावात दादांच्या प्लॉटवरती आलेलो आहे. दादा आपलं नाव सांगा. योगेश शिवराज पवार, गाव मोमुक, बरं. आपला हा टोमॅटोचा प्लॉट आहे. व्हरायटी कुठली? अथर्व. अथर्व. किती काडी लावलेली? 2000 काडी. किती दिवसाचा प्लॉट झाला आता? 56 दिवसाचा झालाय. बरं, तुम्हाला 56 दिवसाच्या प्लॉटच्या मानाने काय वाटते कंडिशन? कनेक्शन भारी वाटते कारण की नवीन ओढलेलं वावर आहे. अच्छा, वावर नवीन ओढलेलं आहे. मग आम्हाला फक्त एवढंच माहिती होतं की भुरट वावर आहे, पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे. बरं, वावर नवीन ओढलेलं आहे. बरोबर. मग तर टमाटे लावले तर असं वाटलं जमतं का नाही जमत प्लॉट, पण मग आता ते मनाला प्लॉट भारी. बरं, सेटिंग वगैरे व्यवस्थित होते? एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही औषध वगैरे कुठून घेता? ट्रीटमेंट कुठे चालू आहे तुमची? आपले समर्थ कृषी सेवा आपण. बरं, आणि आत्तापर्यंत जे काही तुम्हाला ॲप्लिकेशन दिलेले आहेत, समजा ड्रीपचे म्हणा किंवा स्प्रेचे म्हणा, त्याचं नियोजन कसं वाटतंय? त्यांचं नियोजन एकदम भारी वाटलं. फुलकळी आणि सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर सेट झाल्या. व्यवस्थित आहे म्हणजे तुम्ही खुश आहेत? हो, 100%. 100% खुश. खर्चाच्या बाबतीत काय सांगा? खर्च खूप कमी आलाय नक्की. त्या मनाला. हो. बरं, इथून पुढे जे काही प्लॉटवरती चेंजेस होणार आहे, ज्या काही गोष्टी आम्ही करणार आहोत त्या तर सांगतच राहू. आत्ता सध्याच्या वाढत्या हीटमुळे आणि जसं दादांनी आत्ता सांगितलं की जमीन आता ओढलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भुरट वावर आहे. त्याच्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाण आता आम्हाला वाढवावं लागणार आहे ह्या ठिकाणी, कारण की जे पानांच्या वाट्या होण्याचं प्रमाण आहे ते आता जरा वाढताना दिसतंय. आणि मला वाटतं बांधणी काल झालेली आहे आपली, बरोबर? काल बांधणी झालेली, त्याचा पण थोडासा स्ट्रेस आलेला आहे. पुढची जी व्हिडिओ राहील तोपर्यंत प्लॉट अजून याच्यापेक्षा भारी झालेला राहील. जर तुम्हाला ह्या व्यतिरिक्त जर अजून काही भाजीपाला वर्गीय कुठल्याही पिकाबद्दल माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा. आमचा नंबर दिलेला आहे खाली. आणि आम्ही जसं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तसं आम्हाला आवडेल की तुमच्या सेवेमध्ये उपलब्ध राहून तुम्हाला काहीतरी अजून याच्यापेक्षा चांगलं प्रोडक्टिव्ह आपल्या दोघांच्या अनुभवातून काहीतरी नवीन चांगली अजून गोष्ट करण्याचा प्रयत्न करू. जर ह्या व्यतिरिक्त अजून दुसरं काही जर मला तुमच्याकडून शिकायला मिळालं तर नक्कीच मला पण आवडेल. धन्यवाद.